टेक्नोने बापूराव जामखंडेंची पूर्ण माहिती काढली आहे। ही माहिती ना मला वरवरची वाटतीये। म्हणजे त्यांच्याबद्दल ना सगळं चांगलंच बोललं जातं किंवा दाखवलं जातं। असा राजकारणी इतका धुतल्या तांदळाचा असू शकतो यावर माझा विश्वास बसत नाहीये। मला ना त्यांच्याबद्दल अजून माहिती हवी आहे, अशी आतली माहिती। कोणी देऊ शकतं का? हो, एक व्यक्ती आहे अशी। तारिणी माधव बेलसरे, आत्ताची मिसेस तारिणी केदार खांडेकर। म्हणजे तुम्हाला सगळं कळलंय तर? अगं पत्रकार आहे मी, आम्हाला सगळीकडच्या बातम्या ठेवाव्याच लागतात। पण मग हे लग्न कुठल्या परिस्थितीत झालं हे सुद्धा कळलं मला, आणि त्यानंतर जे घडलं ते अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे। आपण मागेच MNN बद्दल बोललो होतो, राईट? तिथल्या JPC फार्मास्युटिकल कंपनीमध्ये तुझ्या आत्याच्या मिस्टरांचा मृत्यू होणं, त्यानंतर तिकडची म्हणजे JPCची कॉन्फिडेन्शियल फाईल MNN कडे म्हणजेच खांडेकरांकडे असणं, आणि आता तू खांडेकरांची सून होणं। हा निव्वळ योगायोग आहे। मला नाही वाटत तारिणी, काय ना, मला तुझ्या कोणत्याच उत्तराने यांना समाधान असं मिळत नाही। बट एनिवेज, कॉंग्रॅट्स। माझं काम झालंय। वेल, ह्यात त्या बापूराव जमखंडेचा सगळा कच्चा चिठ्ठा आहे, आणि जर काही करणार असशील तर प्लीज सांभाळून कर, ओके? ओके, थँक्यू। पण स्पेशल अरे एवढी झोप आली आहे तर झोप ना। अरे तू औषधं घेतेस ना का बा? हो घेते। हा, आतापर्यंतचा सगळा रिसर्च मी करून ठेवलाय, आणि मी माझ्या पद्धतीने काही प्रश्न काढून ठेवलेत। कौशिक मॅडम जा। दिस इज व्हेरी गुड केदार। नाही म्हणजे तुला ह्याच्याबद्दल फार काही माहिती नसूनही तू तू खूप छान प्रश्न काढलेत। नाही, हे सगळ्या टीमचं क्रेडिट ऍक्च्युली। टीम? एकट्यानं क्रेडिट घ्यायची सवय नाहीये ना त्याला, आणि आपण सगळी टीमच होत आता, असं म्हणायचंय बहुतेक त्याला। केदार शाबास, आता कौशिकीला मदत होणार तुझी म्हणायची। हा, थोडी फुलं आणू का उधळायला? नाही म्हटलं एवढं कौतुक चाललंय त्याचं, एकदा बघा जरा, प्रश्न चेक करा बरोबर काढलेत की नाही ते। इंटरव्ह्यू याचा नाहीये, बापूराव जामखंडेंचा आहे।
उद्या एक शब्द जरी इथला तिथे झाला ना तरी वाट याची नाही आपली लागणार आहे. उत्तरं आपल्याला द्यावी लागणार आहे सगळ्या लोकांना. अरे पूर्ण चॅनल बंद करायला कमी नाही करणार ते, कळलं का? असं काही होणार नाही. सगळं व्यवस्थितच केलं असणार त्याने. नाही, त्यांचा आतापर्यंतचा सगळ्या रेकॉर्ड बघूनच मी हे प्रश्न काढलेत. बघ मला काय, मग घ्या विषयाची परीक्षा. याआधी सुद्धा MNN चॅनल बंद पडणार होतं. ती फार जुनी गोष्ट आहे आणि पुन्हा तसं होणार नाहीये आणि त्याचा इकडे काहीच संबंध नाहीये. मला त्या काका, मला ऑलरेडी उशीर झाला. मला निघायला हवं. मी अगं, पण- पोहोचून तुम्हाला फोन करते. हो पण तुझी तब्येत बरी नाहीये. एकटी जाऊ नकोस ग, तू कोणाला तरी घे ना बरोबर. दया काका, बाबा बरोबर बोलतायत कौशिकी मॅडम. हा कौशिकी मॅडम, तुमचा ताप अजूनही उतरला नाहीये. तुम्ही प्लीज एकट्या जाऊ नका, कोणाला तरी सोबत घेऊन जा ना. हे बघ, मला मला खरंच कोणाचीही गरज नाहीये दया काका. अहो तिकडे श्वेता आहे, स्टाफ आहे आणि उगाच मला कोणालाही त्रास नाही द्यायचा आहे. घरच्या माणसांची काळजी घेण्यात कसला आलाय त्रास? केदार येईल तुमच्या सोबत. ए हॅलो, ती काय म्हणते तुला ऐकू येत नाहीये का? तिला गरज नाहीये कोणाची, आणि असेल तर ती स्वतःहून सांगेल ना. ती काय लहान मुलगी आहे का? नाही सांगणार त्या, मला माहितीये. केदार, तू जाशील ना त्यांच्या बरोबर? म्हणजे तू जर गेलास तर त्यांना सोबतही होईल आणि इंटरव्ह्यू साठी सुद्धा मदत होईल ना. त्याची खरंच काही गरज नाही. ठीक आहे, मी येतो. हा वा वा, उत्तम उत्तम. आता भाऊ बरोबर असताना ना तुला काही काळजी करण्याचं कारण नाही. हा जा, फर्स्ट क्लास इंटरव्ह्यू करा छानपैकी. ऑल द बेस्ट. हां बॅक घ्या. थँक्यू. थँक्यू. निघते मी. चला चला.